चला गाईज, आज आपण चाललेलो आहोत मुंबईला आणि आपला बँड्राला जायचा प्लॅन होता, पण आपण तो थोडा चेंज केला प्लॅनमध्ये. आणि आता आपण चाललेलो आहोत जो मुंबईमध्ये नवीनच कोस्टल रोड चालू झालेला आहे, अंडर सी. पाण्याच्या खालनं जाणार. नेहमी आपण पाण्याच्या वरतून जातो ब्रिज मार्फत, पण यावेळेस टनलमधनं जाणार पाण्याच्या खालून, समुद्राखालून. तर चालेल, बघूया कसा काय रोड आहे आणि तुम्हाला पण दाखवत राहतो. सो आता आम्ही घाटकोपरला पोहोचलेलो आहोत. पुढची जर्नी तुम्हाला दाखवत राहू. सो स्टे ट्यून आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण BKCला पोहोचलेलो आहोत आणि ते बघा जिओ वर्ल्ड ड्राईव्ह आणि आपली मिठी नदी. आता आपण आलेलो RBI जवळ. बघा आता थोड्या दिवसांनी इथूनही मेट्रो जाणार आहे. खूप सारी ट्रॅफिक्स होते, त्या ट्रॅफिकवर तोडगा म्हणून मेट्रोचं काम चालू केलेलं आहे सरकारने इथे, आणि लवकरच ते पूर्ण होईल. खूप छान डेव्हलपमेंट चालू आहे मुंबईमध्ये. आता आपण इथे आलेलो आहोत आणि हा रस्ता जातो बँड्रा सिलिंगकडे आणि आपल्याला लेफ्टला जायचं आहे. सो बघा, पोहोचलेलो आहे वर्ली चौकला आणि आता आपण चाललेलो आहे वर्ली सीफेसकडे. सो बघा तुम्ही, आणि अजून तरी मॅपवर अपडेट नाही आहे तो रोड. सो थोडंसं विचारत चाललो आहे आम्ही. पण बघा पोहोचलेलो आहोत आणि इथून आपल्याला कोस्टल रोडला आपण लागणार आहोत आता. मग तुम्ही पुढे बघू शकता. तर बघा कोस्टल रोडचं काम चालू आहे आणि आता आपल्याला जायचं आहे राईटला इथून नमन. आणि राईट गेल्यानंतर गाडी आपली लेफ्टलाच ठेवायची, लेफ्ट लेनला, कारण की राईट सरळ जातो सिलिंगकडे आणि आपल्याला लेफ्ट घेऊन मग पुढे जायचं आहे. सो बघा तुम्ही, हे पण नरिमन पॉईंट आहे काय, नरिमन पॉईंटकडे नाही काय बघा. सो बघा आता आपण चाललोय नरिमन पॉईंट. आणि हा देशातला पहिलाच अंडर सी रोड आहे जो समुद्राच्या खालून जातो. आणि तुम्ही बघू शकता. सो बघा, तुम्ही बघू शकता समुद्र आणि यस, आणि त्याच्याबद्दल मला काय एक्सक्यूज नाही आम्ही देणार. सो बघा तुम्ही, खूप मोठा रोड आहे आणि आता सध्या फक्त वन वे चालू आहे. म्हणजे वर्लीपासून मरीन लाईन्स, नरिमन पॉईंट त्या साईडला तुम्ही जाऊ शकता. येण्यासाठी अजून रोड चालू झालेला नाही आहे. हा बघा, सो एकदम खूप छान. सो बघा, हा समुद्र या साईडला आणि हा आपला कोस्टल रोड. आणि थोड्या पुढे जाऊन आता आपल्याला टनल येणार आहे, बघू शकता. अजून एक मॅग्नाइट आणि अजून खूप सारे रोडचं काम चालू आहे, पण अजून थोडा वेळ लागेल. पण इन्फ्रास्ट्रक्चर खूप सुधारतं आहे आपल्या मुंबईचा आणि
त्या ठिकाणी काम चालू आहे. बघू शकता बघा रोड आणि हा समुद्र. स्वतः आपण जाणार तिकडे, ते बघा जाणार बघा समुद्र. आणि हे हाजी अली दर्गा तुम्ही बघू शकता बघा. हाजी अली दर्गा तो पहिले आपल्याला खूप लांब वाटायचा रोड पासून. आणि हे आपलं महालक्ष्मी मंदिर. जय माता दी. महालक्ष्मी मंदिर बघू शकता तुम्ही, आई महालक्ष्मीचं मंदिर. ऍक्च्युली हा समुद्रात भराव टाकून केलेला आहे, कारण की मंदिराच्या जस्ट ऑपोजिट साईडलाच आधी समुद्र होता, म्हणजे इथपर्यंत पाणी होतं, पण हे भराव टाकून पूर्ण रोड बनवलेला आहे. सो तुम्ही बघू शकता हे बघा आपलं आई महालक्ष्मीचं मंदिर. आणि आता आपल्याला कमान दिसत आहे टनलची. बघा नरीमन पॉइंट कडे रोड. आणि हा भुलाबाई देसाई मार्ग. चला एक्साइटमेंट. आणि 1 2 3 चला शिरलेलो आहोत आपण आता समुद्रामध्ये. आणि आता आपण पाण्याच्या खाली चाललेलो आहोत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बनवलेला आहे रोड. एक नंबर बघा खूप छान. बघा तुम्ही खूप छान असा 2 लेनचा रोड आहे आणि एक एक्स्ट्राही आहे. आहे समुद्र बघा, पूर्ण समुद्र आहे. आता आपण पाण्याच्या खालनं झालेलो आहे. जर नेटला असेल तर मी तुम्हाला दाखवतो मॅपवर श्रममध्ये की आपण आता कुठे आहोत एक्झॅक्ट. बघा आता आपण आहोत इथे. दिसतोय आणि आता आपण आलेलो टनेल एंड्स बघा. आता आपण निघालेलो आहोत मरीन लाईन स्टेशन. काळबादेवीकडे जायचं असेल तर लेफ्ट घ्या, नरीमन पॉइंट कडे जाण्याकरता स्ट्रेट. सो पुढे जायचं आता. आता हे आपण लाईन्सच्या इथे आलेलो, ग्राउंडच्या इथे आलेलो आहे बघा. पारसी जिमखान्याजवळ निघतोय आपण डायरेक्ट.
मरीन ड्राईव्हलाच पोहोचलो ना आपण. हे काय मरीन ड्राईव्हच आहे ना. आणि आता आपण पोहोचलेलो आहे वानखेडे स्टेडियम जवळ. वानखेडे स्टेडियम आणि हे आहे मरीन ड्राईव्ह. तर बघा आता आपण आलेलो आहोत मरीन ड्राईव्हला आणि हे आहे गार्डन हॉटेल. आपण आलो फॅशन स्ट्रीटला पुन्हा एकदा एक्सेसला आणि यांना बॅगी पॅन्ट घ्यायची आहे. हां सो बघा. सो आता आपण आलेलो आहे CST स्टेशनकडे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला. कडे जाणारा रस्ता मुंबई CST टू अटल. अटल सेतू हा पनवेलकडे जाणारा रस्ता. आणि आता आपण चाललेलो आहे आपल्या घरी. आपण काय चाललो नाही अटल सेतू. अशी आपण आलो तो समुद्राच्या खालचा रोड आणि हा जातो समुद्राच्या वरतून रोड.